पैसे नाही तर काय चप्पल घालणार कुठं घालणार काय करू मला काय नाही हे बघा इकडे आलो आता ब्रह्मगिरीवर. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी. असा गड जो तुम्ही इकडे बघू शकता 360 फिरून. त्याची रखवालदार म्हणून अंकिता कोंडे पूर्वीपासून इथे. हा वकिली सोडून नवीन पेशा जो त्यांनी हा उचललाय. आणि या आहेत अंकिता कोंडे. रखवालदाराची गोष्ट बघ. हातात दांडा घेऊन उभा आहे. रखवालदार तर दोनची बाज हात आता सेल्फी जगली आता चालला पोट्टी झाड आहे रे. रिॲक्शन द्या इथे कुणाला रिॲक्शन द्या. हा तू रिॲक्शन दे. बरोबर. हा दम ना ए बाया. हा हा ना लिटर जरा तिथेच थांबा. मी काय बोलू इच्छिते इथं. जात रवा. बघू शकतात आता आपण ब्रह्मगिरीच्या तिसऱ्या टपऱ्यावर आलेलो आहे आणि अजून एक टपरा आपल्याला दिसतोय जो 2 डोंगरांच्या मध्ये आहे. आणि बराच कचरा असा केलेला आहे इकडे. नाशिकला व त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या सगळ्या माझ्या भाविकांना विनंती आहे की कृपया इकडे कचरा करू नका, कारण की खूप धार्मिक स्थळ आहे हे. इकडे ब्रह्मगिरी म्हणजे ब्रह्मांनी तपस्या केली होती गोदावरी नदी धर्तीवर आणण्यासाठी, आणि ती त्यांनी तपस्या करून आणल्यानंतर ती परत जाणार होती, विलुप्त होणार होती. म्हणून महादेवांनी इकडे त्यांची जटा पटकली होती. जटाच्या पटकलीच होती. मग जिथे जी जटा पटकली होती त्याला म्हणतात जटा मंदिर. ते आम्ही तुम्हाला तुर्तास थोड्या वेळात दाखवू. तर मग आम्ही भेटू तुम्हाला थोड्या वेळास जटा मंदिरच्या इथे. कॅमेरामॅन पार्थ कोंडेसह अंकिता कोंडे, कुणाल कोंडे, वैष्णवी कोंडे, ओंकार कोंडे, ब्रह्मगिरी ट्रेक नाशिक. हॅशटॅग कोंडे माझा चॅनल. काहीतरी बोला ती. आता एक वळण वेगळं आहे, त्या वळणावरून आम्ही जातोय कारण पायऱ्यांचा जरा असा कंटाळा आलाय. थोडीशी पाऊलवाट पायऱ्या सोडून थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करावं म्हणून आम्ही जरा दाखवा प्रेक्षकांना, म्हणून आम्ही या ठिकाणावरून चढण्याचा प्रयत्न करतो.
म्हणजे सरळ रस्ता देऊनही वाकडी कामं करणे हा आमचाच पक्ष. आणि वाकडं वळण रस्ता बदलला कसा अंगाशी येऊ शकतं याचा उत्तम नमुना तुम्ही बघू शकता. अंगाशी का काठी कशी काढणार ते मी सांगतो. मला नाही समजणार यार, माझे शूज आधीच सटकतात. अरे नाही, शूज माझे सटकतात यार. नाही तर आपण चढण्याचा प्रयत्न करतो तमाशा रीतीने. हा आमचा कॅमेरा पार्थ कोंडे. खालच्या टप्प्यात पोहोचेपर्यंत आणि पोहोचल्यावर जशाप्रमाणे अंकिता कोंडे बोललेले की हा अंतिम टप्पा असेल, तर हा अंतिम टप्पा नाही आहे. तुम्ही बघू शकता अंतिम टप्पा तो आहे. तर अजून प्रवास करायचा आहे. लवकरच भेटू. याच्याने आपल्याला एकच गोष्ट कळते, वाहतूकचं मॅनेजमेंट. तुम्ही बघू शकता नयनरम्य असा पर्वतरांगा, डोंगर आणि नयनरम्य असं धरण. खूप उत्कृष्ट नजारा आहे इथून. थोडं तुम्ही पुढे करून पाहाल तर त्या टोकाला जिथे शंकरांनी जटा आपटल्या होत्या ते स्थान आहे. आणि जिथे आता गोदावरीचा उगम होईल त्या स्थानाकडे आम्ही. तर आता तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे ब्रह्मगिरी मंदिराकडे. इकडे शिवजी तपस्या करायचे आणि गौतम ऋषींकडनं झालेलं पाप म्हणजे त्यांनी केली होती गोहत्या. गोहत्या झाल्यामुळे त्यांनी केली होती शंकराकडे, ब्रह्माकडे विनंती की त्यांनी काय करावं. तर तेव्हा त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तपस्या करा ज्या कारणाने तुमचे पाप धुतले जातील. तेव्हा इकडे गोदावरी नदी ह्याचा उगम झाला होता. 2 उंबराची झाड याच्यामधून गोदावरीचा उगम आहे. तसंच गोदावरीला गंगा गोदावरी आणि गोदावरी दोन्ही नावं आहेत. वैतरणा आणि एक नदी या तिन्ही नद्यांचा उगम इकडनंच आपण बघू शकतो. इकडनं ती नदी विलुप्त होणार होती, त्याच्यानंतर मग शिवजींनी ती परत आणली. आणि हे तुम्ही बघू शकता तिकडचे डोंगर. इकडनं आपण वरती चढलेलो आहेत. ही आहे नाशिक सिटी आणि ते आहे धरण. आणि ते तुम्ही तिकडे कोपऱ्यात बघू शकता शिवजटा मंदिर. आणि ही आहे आपली तुफान गर्दी मंदिराला जाण्यासाठी भरसतोस लाईन. माळ झालेल्यावरती पाठीमागं भरून द्या. गंगेचं नाव करून जा. गोदावरीचं गंगेचं पाणी पास हो गए. इथे पीछे भरो आगे. पास